दुसरं आंदोलन जे छत्रपती संभाजीनगरला केलं त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो। या आंदोलनामध्ये अनेक शेतकरी नेते होते, अजित नवले साहेब होते, राजू शेट्टी साहेब होते, जानकर साहेब होते, इतरही सर्व मान्यवर होते। अनेक आमदार आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं, पाठिंबा दिला, काँग्रेसने पाठिंबा तिथं दिला। सलील भाऊ देशमुख आज माझ्याबरोबर आहेत, ते सुद्धा त्या आंदोलनामध्ये होते। आणि जेव्हा आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो तेव्हा त्या चर्चेमध्ये आमचे आकडे हे वेगळे होते आणि त्यांचे आकडे हे वेगळे होते आणि त्यांच्या अनुसार त्यांचं मत होतं की अन्याय होणार नाही। पण त्यावेळेस त्या बैठकीमध्ये आम्ही आकड्यासहित सिद्ध केलं की 70% शेतकऱ्यांवर म्हणजे कुठेतरी 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे। आणि मग त्यांनी सांगितलं, महाजन साहेबांसमोर सांगितलं, प्रवीण परदेशी जे मित्राचे अध्यक्ष आहेत आणि या योजनेला आणत असताना जी समिती करण्यात आली होती त्या समितीचे अध्यक्ष हे प्रवीण परदेशी आहेत। प्रवीण परदेशींना तुम्ही भेटा, चर्चा करा, त्यात मार्ग काढा। आणि मग त्यांचं म्हणणं आम्ही मान्य केलं। दुसऱ्या दिवशी प्रवीण परदेशी साहेबांना आम्ही भेटलो, मी पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर प्रवीण परदेशी साहेबांनी एक बैठक लावली होती। ती बैठक कधी लावली होती तर आज सकाळी 10 वाजता बैठक लावली होती आणि तसं पत्र, ऑफिशियल पत्र प्रवीण परदेशी साहेबांनी हे सगळ्यांना दिलं गेलं होतं। आजच्या बैठकीमध्ये आम्ही सकाळी 10 वाजता मी असेल, बंटी पाटील साहेब असतील, अजितजी नवले साहेब असतील, शेतकरी नेते, जानकर साहेब जे सुद्धा शेतकरी नेते आहेत ते तिथे आले होते, संदीप भैया क्षीरसागर असतील, उगले भाऊ असतील, त्याच्याबरोबर खैरे भाऊ असतील, असे अनेक तिथे आमदार हे आले होते, पदाधिकारी आले होते। कुठेतरी चर्चा होईल अशी आमची अपेक्षा होती। पण ऐन मीटिंग चालू होण्यापूर्वी प्रवीण परदेशी साहेबांनी फोनवर सांगितलं की त्यांना या बैठकीला उपस्थित राहता येणार नाही। आणि अजून एक गोष्ट जी आम्हाला त्यांच्या कार्यालयातून कळाली की मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं होतं